मित्रांनो, आपण रोज मोबाईलमध्ये सॉन्ग ऐकण्यासाठी किंवा डेटा ट्रान्सफरसाठी ब्लूटूथ वापरतो. कधी विचार केलाय का या टेक्नॉलॉजीचं नाव ब्लूटूथ असंच का आहे? यामागे 1000 वर्षापूर्वीच्या एका वायकिंग किंगची स्टोरी लपली आहे. 1990 मध्ये इंटेल, नोकिया आणि एरिक्सन सारख्या कंपन्यांनी मिळून एक नवीन वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी तयार करत होत्या. तेव्हा इंजिनियर जिम कार्डेक यांना या टेक्नॉलॉजीसाठी एक युनिक कोडनेम हवं होतं आणि त्यांनी सजेस्ट केलं ब्लूटूथ. हे नाव टेक्नॉलॉजीवरून आलेलं नाही. 10व्या शतकात डेन्मार्कमध्ये हॅरॅड ब्लूटूथ नावाचा एक फेमस वायकिंग किंग होऊन गेला. त्याने वेगवेगळ्या वायकिंग ट्राईब्स आणि रिजन्सला एकत्र जोडलं होतं. ब्लूटूथ हे त्याचं निकनेम होतं, पण त्याला हे नाव नेमकं का पडलं याबद्दल हिस्टोरियन्स मध्ये आजही डिबेट आहे. आता मजेशीर पार्ट बघा ना, जसं हॅरल्ड ब्लूटूथने वेगवेगळ्या लोकांना युनिफाय केलं होतं, तसंच ही वायरलेस टेक्नॉलॉजी फोन्स, लॅपटॉप्स, हेडफोन्स आणि डिव्हाइसला एकमेकांशी कनेक्ट करणार होते. म्हणूनच या टेक्नॉलॉजीला ब्लूटूथ हे नाव फायनल करण्यात आले आणि ब्लूटूथचा ऑफिशियल लोगो सुद्धा हॅरल्ड ब्लूटूथच्या नावाच्या नॉर्डिक रून्स कंबाईन करूनच तयार केला गेला. थोडक्यात काय, टेक वर्ड मध्ये साध्या नावामागे पण कधी 1000 वर्षाची हिस्ट्री लपलेली असेल सांगता येत नाही. बरं, आता कमेंट मध्ये सांग, ब्लूटूथ आणि वायफाय यांच्यामध्ये जास्त रेंज कोण कव्हर करतं?